चला अजून एकदा आलेलो आपण. ठीक आहे. काही पोरं मला कळममध्ये भेटल्यानंतर म्हणे सर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकवा. म्हणजे ते कसं लक्षात ठेवायचं, का लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. तर आपण आता या ठिकाणी नवीन पॉईंट आणलेला आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बरोबर आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा असं म्हणू शकता. ठीक आहे ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू शकता. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सले जर आपण शॉर्टकट केलं, काय केलं, शॉर्टकट केलं, जी ग्रॅव्हिटेशनलचा जी आणि फोर्सचा य, का झालं, हा जी एफ आहे का, जी एफ. आता जी एफ म्हणलं पण पोट्ट कशा, जी एफ म्हणल्यावर काय होते, हा आता बाबू गर्लफ्रेंड बी होते ना, गुड फ्रेंड बी होते, बरं लक्षात घे. हा पण इथं काय होते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर आहे. मग याचं स्टेटमेंट कसं लक्षात ठेवायचं, स्टेटमेंट कसं लक्षात ठेवायचं. मग स्टेटमेंट लक्षात ठेवायसाठी लक्ष द्या. सैराट पिक्चर पाहिला का, हा सैराट मध्ये अर्ची असते, परशा असते, आहे का नाही. मग अर्ची फोन करते, परशा कुठं आहे रे. मग परशा म्हणते मी तलावात आहे मच्छा पकडत. मग या ठिकाणी अर्ची बी म्हणते मी रानात आली, वावरात आली, येतं का भेटाले. हा अर्च्या बी त्या ठिकाणी फोन केल्यानंतर काय होते, दोघांचंही कम्युनिकेशन सुरू आहे. कसं, दोघांचंही कम्युनिकेशन सुरू आहे. अर्ची जे बोलली ते परशाला ऐकायला गेलं, परशा जे बोललं ते अर्चीला ऐकायला गेलं. हिनं म्हणलं रानात आहे म्हणून त्या ठिकाणी तो अट्रॅक्ट झाला का, तो धावत फुळत कुठं आला, रानामध्ये आला. म्हणजे काय, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर कोणाचे, अर्ची समजा, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट, कसं झालं ते एकामेकाला, अट्रॅक्ट एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर, एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर. मग हे अदर पार्टिकल ऑफ मॅटर कोणाचे, परशाचे. बरोबर आहे. मग एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर कोणाचे, अर्चीचे. अट्रॅक्ट झालं दोघं बी. एव्हरी अदर दुसरा आहे अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ द फोर्स. काय म्हणते, विथ द फोर्स. अंडरस्टूड आहे. मग त्या ठिकाणी पहा, आता हा परशा आहे ना, अर्ची आहे, दोघांनी वेट आहे का नाही, का रिकामी आहे, नाही, दोघांनी वेट आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी काय लिहिलं आहे, विथ द फोर्स विच इज, काय लिहिलंय, विच इज. परशाने अर्चीनं ज्यावेळेस परशाला म्हणलं का मी रानात आहे, तो लगेच आला, डायरेक्टली आला. काय आला, विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द देअर मासेस. काय म्हणलाय, विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर मासेस. दोघांनी आहे मास, तिचं वेट आहे, तिचं वेट आहे, दोघ जण आहे म्हणून यस लावायचं, मासेस मासेस मासेस, एकटं नाही घ्यायचं आहे. बरोबर आहे. विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर मासेस अँड, काय म्हणलंय, अँड. हिनं ज्या वेळेस फोन केला याले म्हणे मी रानात आहे, भेटाले असं म्हणलं नाही, रानात आहे म्हणजेच काय होते, तिने इनडायरेक्ट म्हणलं. मग आपण या ठिकाणी इनडायरेक्टली काय करू, इनव्हर्सली करू. म्हणजे या ठिकाणी लिहिलंय अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देम, स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देम. देम हा जो शब्द आहे हा अर्चीनं परशा दोन. बरोबर आहे. हे ह्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात. म्हणजे एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट टू द एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ द फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देम. मग या ठिकाणी यानंतर पाहता, मग या ठिकाणी न्यूटनचा हा जो आहे, बरोबर आहे. मग एफ फोर्स आहे, लिहिलं कुठे गेला, हा धिस फोर्स कसा गेला म्हणते, डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाले, टू देअर मासेस, m1 इंटू m2, दोघ जण आहेत तर 2 लागल. त्यानंतर म्हणला इनव्हर्सली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल कसा आहे, स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देम, डिस्टन्स बिटवीन देम. मग सर आर लिहिला आपण, कारण डिस्टन्सचं एस युनिट सुद्धा मीटरच आहे. आर म्हणजे सुद्धा रेडियस होते, त्याचं सुद्धा एस युनिट काय, मीटर. मग ते आपण लिहू शकतो, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल m1 इंटू m2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. हे झालं त्याचं स्टेटमेंट. मग या ठिकाणी पाहता हा आहे. मग आता डायरेक्टली प्रोपोर्शनल आपल्याला डिलीट करायचं, म्हणजे त्याच्या ठिकाणी दुसरं लिहायचं आहे. डिलीट म्हणजे आपल्या भाषेत त्याला उडून टाका. मग हा या ठिकाणी लिहिताना काय करते, एक नेहमी लक्षात घ्यायचं, डायरेक्टली जर काढायचं आहे त्याच्या ठिकाणी इज इक्वल टू आणि एनी कॉन्स्टंट व्हॅल्यू, एनी कॉन्स्टंट सिम्बॉल जो असेल तो जर येतं बा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जी एफ, इथे सिम्बॉल आहे जी. जर एखाद्याला नसेल तर त्याला आपण सी अथवा के लिहितो. अंडरस्टूड तू इकडे पाय लिहितो, बरोबर आहे का नाही. मग हे लिहित आहे आपण, ठीक आहे ना. मग एफ इज इक्वल टू
मग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला डिनोट करतात त्या ठिकाणी G, m1 इंटू m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फोर्स चालू आहे. या ठिकाणी G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे G काळाचा आहे. G ला इंटू काय आहे m1 इंटू m2. एक नेहमी लक्षात घ्यायच्या पुढं पोरं कन्फ्युज होते का ज्याची व्हॅल्यू काढायची आहे, साधी सरळ सोपी भाषा कडमतली लक्षात, ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याले इंटू काही बी असो, काही बी, तो कुठं आणायचा खाली. उरलं सुरलं जेवढं आहे ते उरलं शेंदूर गोट्याले जसं हे पूर्ण उरलं काय एफ आणि आर स्क्वेअर हा वज्र घ्या उपरलो थोडसा. मग G इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर डिवाइडेड बाय m1 इंटू m2. दॅट इज द फॉर्म्युला ऑफ G ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे यालेच म्हणते GF. काय म्हणते याले GF. मग आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे पुन्हा, आता जर विचार केला याच्यावर SI युनिट काढ. काय काढू? मग SI युनिट काढायसाठी लक्ष द्या. पोरं म्हणे सर SI युनिटची व्हॅल्यू आपल्याला लक्षात नाही राहत, म्हणे तुम्ही काहीतरी सोपी पद्धत सांगा. तर मी या ठिकाणी SI ची व्हॅल्यू पहा. SI ची व्हॅल्यू लिहिताना पहा काय आहे 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11. पहिले हे गृहीत धरा, नंतर पाहू बाकीचं. 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11. इथं पहा फोर्स आहे, फोर्सचं SI युनिट न्यूटन, आर रेडियसचं कशात होते मीटर, इथं स्क्वेअर आहे म्हणून इथं स्क्वेअर म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर पर. दोन मासेस आहे म्हणजे केजी स्क्वेअर. आलं लक्षात? मग सर ही व्हॅल्यू लक्षात कशी ठेवायची? मग हे व्हॅल्यू लक्षात ठेवायचं कसं पहा, लक्ष द्या. मी याच्या आधी सांगितलं GF. GFचं लांब काम काय होते? गर्ल फ्रेंड आहे की नाही? गर्ल ते लक्षात राहते का तुमच्यावाल्या? हे कसं विसरान? मग मोबाईल पायी येडे झाली, याच्याच तर पायी येडे झाले. मग गर्लफ्रेंड आहे की नाही? मग आता पहा लक्ष द्या, फ्रेंडची स्पेलिंग पहा किती अक्षराची. 1 2 3 4 5 6 लिहिलं मी 6. जमलं? मग पॉइंट द्या त्याच्या समोर, परत 6 लिहा. 6 च्या नंतर काय येते 7. झालं. काय लक्षात ठेवावं लागते? हे फक्त गर्लफ्रेंड लक्षात ठेवा. गर्लफ्रेंड मध्ये इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रेंड लक्षात ठेवा. 6.67 इंटू 10 टू द पॉवर, हे सगळं लक्षात पाहिजे. मग हा 11 कसं लक्षात ठेवायचं? मग इथं पहा 6 अधिक 6 6 प्लस 6 12. बट पॉइंट आला ना, काय आला पॉइंट? त्याला 1 न कमी करा. कमी करणे म्हणजे मायनस, म्हणजे 1 न कमी केलं म्हणजे किती झाले 11. 10 टू द पॉवर -11. याच्यापेक्षा सोपी पद्धत नाही. आलं लक्षात? हे सोपी पद्धत आहे, या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला CGS काढायचा आहे. CGS काय येणार 6.67 इंटू 10 टू द पॉवर 3 न कमी करा 8. न्यूटनचं काय होते डाइन, मीटरचं काय होते सेंटीमीटर, केजीचं काय होते ग्राम स्क्वेअर. आता याचं राहिलं डायमेन्शन. काय राहिलं? डायमेन्शन. डायमेन्शन पहा, फोर्स आहे, फोर्सचं डायमेन्शन L1 M1 T-2. ओके. यानंतर R आहे म्हणजे या ठिकाणी LMT. मग R आहे म्हणजे इथं मी म्हणलं मीटर, मीटर कोणाचं असते लेन्सचं, डोक्यावर पॉवर 2 आहे 2. अदर किती लिहिणार तुम्ही 0. समजून घ्या बे. मग या ठिकाणी पहा मास आहे, मास किती आहे LMT, मास किती आहे 2. 0 2 0 सॉरी 0. ओके. आता याच्यानंतर पहा परत, आता मी सांगितलं होतं याच्या आधी मी सांगितलं असेल, इंटू असेल तर त्याचं प्लस होते, डिवाइड असेल तर त्याचं काय होते मायनस. इंटू असं हेकडं वाच, कसं वाच असं, इंटूली असं पाहिलं का प्लस दिसते है की नाही. हा डिवाइड असं लिहिते, याच्यात 2 टिकल्या काढा. बुढी डशीट बुड्यासाठी टिकली लावते, काढून टाकली, काय राहिलं मायनस. काही नाही का, सोपीच आहे एकदम. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा आता इंटू आहे, इंटूचं काय होते प्लस. मग या ठिकाणी बेस सेम आहे. मग 1 + 2 3, 1 + 0 1, -2 + 0 -2. आणि हा डिवाइड मध्ये कोण आहे L0 M2 T0. आलं एवढं लक्षात? त्यानंतर पाहता येईल, आता सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आता काय म्हणलं होतं, इंटू असेल तर काय होते प्लस, डिवाइड असेल तर काय होते मायनस. पा मग या ठिकाणी 3 - 0 M पा 1 - 2 आणि T पा -2 - 0. ओके. मग आता याला सॉल्व केल्यानंतर पहा L3 मोठ्या संख्येचं साइन मायनस आहे म्हणजे -1, मायनस इथून कॉमन काढला 2 + 0 2 म्हणजे काय आलं डायमेन्शन L3
m-1 p-2. चला बाय.